नमस्कार मित्रांनो, फिट अँड फाईन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत उपवास म्हणजे काय, उपवासाच्या दिवशी काय खाल्लं पाहिजे, काही नाही खाल्लं पाहिजे, जेणेकरून तुम्ही फिट अँड फाईन राहाल. कारण आपला उद्देशच आहे फिट अँड फाईन प्रत्येक व्यक्ती झालाच पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर सगळ्यात मोठी चूक आपण काय करतो, तर सगळ्यात उठल्या उपवासाच्या दिवशी असो किंवा इतर दिवशी असो, सुरुवातच आपण 1 कप चहाने करतो. लक्षात ठेवा मित्रांनो, इथंच आपलं चुकतं. आपण सकाळी जो चहा घेतो तो आपल्या शरीरास खूप हानिकारक आहे. तो पहिला बंद करा. तर आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठल्या कोमट पाण्याचा 1 ग्लास घ्यायचा आहे. तो शरीरात गेल्यामुळे शरीराचं डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस होते. त्यानंतर तुमचे पोट साफ होण्यासही याची मदत होते. त्यानंतर तुम्हाला अर्धा ते 1 तास वेळ झाल्यानंतर तुम्हाला एखादं फळ खायचं आहे. मग फळामध्ये ताजी फळे असेल किंवा सीजनल फळे असतील, यामधील तुम्ही काही घेऊ शकता. जसे केळी असतील, ॲपल असेल म्हणजे सफरचंद असेल, पेरू असेल, चिक्कू असेल, असं कोणतेही फळ घेऊ शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला काय करायला पाहिजे, तर मोस्ट ऑफ लोक उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी असेल, साबुदाणा वडा असेल, अशा प्रकारच्या गोष्टी घेतात. मित्रांनो, हे खूप चुकीचं आहे. यामुळे तुमचे पोट गच्च होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतासारखे आजार होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला काय खाल्लं पाहिजे, तर रताळे शिजवून खाल्ले पाहिजेत. त्यामध्ये थोडं सैंधव मीठ वगैरे किंवा जिरेपूड टाकून खाल्लं पाहिजे. त्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते, फायबर जास्त असते. अशा गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. त्यानंतर तुम्ही मखाना खाल्ला पाहिजे. त्या मखानामध्ये थोडं तुपामध्ये तळून किंवा तुपामध्ये भाजून खाल्लं पाहिजे. त्यानंतर एनर्जी ड्रिंकमध्ये तुम्ही म्हणला तर तुम्ही शहाळी पिले पाहिजे. त्यानंतर ताक, दूध असे पदार्थ घेतले पाहिजेत. त्यामुळे तुमची दिवसभर एनर्जी टिकून राहील. फ्राय केलेले मखाने जे तुम्हाला मगाशी बोललो, त्यामुळे तुम्हाला हाय प्रोटीन्स शरीराला भेटून जातात. तसेच सगळ्यात महत्त्वाचं, दिवसात 2.5 ते 3 लिटर किंवा जास्तीत जास्त 4 लिटर पाणी प्यायला अजिबात विसरायचं नाही मित्रांनो, जेणेकरून तुमची एनर्जी लेवल मेंटेन राहील. तर ह्या सगळ्या झाल्या गोष्टी. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्याच पाहिजेत. मित्रांनो, ह्या गोष्टी अजिबात विसरून चालणार नाही. कारण आपण काही लोकांचे उपवास असे असतात, कोण सोमवार पकडतं, कोण शनिवार पकडतं. तर जर समजा तुम्ही पकडत असाल आणि वारंवार जर या चुका करत राहिलात, तर त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे तुम्ही, आणि तुमचे शरीर फिट अँड फाईन राहायला मदत होईल. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो, लाईक, शेअर करायला विसरू नका. तसेच आपला इंस्टाग्रामवरतीही फिट अँड फाईन मराठी चॅनल, तसेच फेसबुकवरती फिट अँड फाईन मराठी ऑफिशियल चॅनल आहे. त्यावरती सुद्धा लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक, शेअर करायला फ्रीमध्ये विसरू नका. थँक्यू सो मच. धन्यवाद.